नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आता सरकारने उपस्थित केलेला आहे, की या कॉकरोच जनता पार्टीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे सुद्धा अशी मागणी केलेली आहे, की यांचं अकाउंट तुम्ही बॅन करा. तर आत्ता जरी त्यांनी काही असे मुद्दे मांडलेले नाहीयेत, नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा तसा उपस्थित व्हायचं खरं कारण आपल्याला दिसत नाही ॲक्चुअली. पण तरी काय कारण असू शकतात आणि अशा एका सोशल मूव्हमेंटमुळे देशाच्या सुरक्षेला खरंच धोका निर्माण होऊ शकतो का? दिव्या कसं आहे की अशा सोशल मुवमेंटमुळे धोका निर्माण होईल असं मला वाटत नाही. पण बरं. त्याला जो रिस्पॉन्स मिळतोय ना, तो हं. जास्त सरकारच्या दृष्टीने तो जास्त चिंताजनक आहे. कारण एखादा हँडल सुरू झाल्यानंतर 4-5 दिवसात त्याला मिलियन्समध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळणं आणि हो. दुसरी गोष्ट त्याला तेवढी चांगली एंगेजमेंट मिळणं. हा जर का मुद्दा लक्षात घेतला ना, तर मग त्या दृष्टीने सरकारने यामध्ये सरकारला या सगळ्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे. पण प्रामुख्याने आता कॉकरोच जनता पार्टी किंवा अभिजित दिपके किंवा त्यांची काय टीम आहे मला माहित नाही. पण हे सगळे जे मुद्दे आता उपस्थित करतायत ते अगदी आता एकदम झिडकारण्यासारखे असे नाहीयेत. किमान सरकारने त्याच्यावरती विचार करायला पाहिजे असं वैयक्तिक मला वाटतंय, की म्हणजे जर का आपण उदाहरणार्थ विचार केला, की नीट परीक्षेमधला जो गोंधळ आहे, तर तो 2024 मध्ये या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पण म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे काय प्रदीर्घ सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीनंतर म्हणजे त्यावेळेला जी याचिकाकर्ते होते त्यांचं म्हणणं होतं की ती 2024 ची परीक्षा रद्द करावी कारण त्यामध्ये तो पेपर बऱ्यापैकी फुटलेला आहे. पण त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने तसा काही निर्णय दिला नव्हता आणि त्यावेळेलाच काही गाईडलाईन्स आखून दिल्या होत्या की नीटची परीक्षा कशा पद्धतीने तुम्ही घेतली पाहिजे आणि त्यानंतर 2 वर्षातच म्हणजे 25 ला पण पेपर फुटीचं काही विषय समोर आले होते आणि आता 26 मध्ये तर त्यामध्ये म्हणजे सीबीआय इन्व्हेस्टिगेशनचे करते त्यामध्ये बरेच जणांना अटकही झालेली आहे आतापर्यंत. म्हणजे अशा पद्धतीने जर का 23 लाख विद्यार्थी त्या परीक्षेला सामोरे जातात आणि ती परीक्षा इतक्या कॅज्युअली जर का तुम्ही घेणार असाल आणि पेपर फुटले वगैरे, तर ह्या गोष्टी मान्य नाहीयेत. म्हणजे ज्या विषयावरती सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स आखून दिलेल्या आहेत, त्या विषयांमध्ये पण सरकार म्हणजे सरकार थेट असं इन्व्हॉल्व नसलं, तरी प्रशासन किंवा जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे सगळे ह्या सगळ्याला जबाबदार नाहीयेत का? आणि तो जर का प्रश्न विचारायचाच नाही का मग कुणी? त्यामुळे मी असं मुळीच म्हणणार नाही की असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे आणि राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी किंवा जे काही अनागोंदी आहेत किंवा अव्यवस्था आहे त्या दूर करण्यासाठी काही प्रश्न हे उपस्थित केले पाहिजेत आणि जर का ते कॉकरोच जनता पार्टी ह्या नावाखाली काही तरुण उपस्थित करत असतील तर त्यामध्ये अगदीच काही झिडकारण्यासारखं अजिबात नाहीये. सरकारने ह्या सगळ्याला मी उलट असं म्हणेन की सरकारने या सगळ्याला सामोरं गेलं पाहिजे, त्याची उत्तरं दिली पाहिजेत आणि काही ऍक्शन्स घेतल्या पाहिजेत. आणि जर का तसं झालं तर उलट याचा सरकारला कदाचित फायदा सुद्धा होऊ शकतो. पण एकदम झिडकारण्यासारखी परिस्थिती नाहीये आणि सरकार म्हणजे केंद्रातलं जे सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तर आपल्याला माहिती आहे की ते बऱ्यापैकी स्थिर सरकार आहे आणि सक्षमपणे ते निर्णय घेऊ शकतात काही आवश्यक असतील तिथं. त्यामुळे जर का त्यांना असं वाटत असेल की कॉकरोच जनता पार्टीच्या नावाखाली काही देशविघातक शक्ती यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा काही परदेशातील ज्यांना भारताचा म्हणजे भारताच्या विरोधात ज्या काही शक्ती काम करतायत त्यामध्ये त्यांचा यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा समावेश आहे तर त्या केसमध्ये सरकार त्यामध्ये कारवाई करू शकते. पण ती कारवाई सुद्धा उघडपणे आणि पारदर्शकपणे किंवा ट्रान्सपरंटली ती केली पाहिजे. पण आता तरी मला हे जे काही सुरू आहे त्यामध्ये मला असं काही वाटत नाही आणि इतकं लगेच देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे असं मला तरी वाटत नाही. सर, आत्ता आज आपल्याला अशी बातमी हातात येते की यांचे फॉलोवर्स या पार्टीचे हे जास्ती करून पाकिस्तान, बांगलादेश अशा देशांमधले आहेत आणि जरी संस्थापकांनी याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे की आमचे मॅक्झिमम फॉलोवर्स हे भारतातलेच आहेत, भारतीयच आहेत. तर ज्या पद्धतीने हे अकाउंट ग्रो झालंय, ही पार्टी ग्रो होताना दिसतीये, ते पाहिल्यावर कुठेतरी चॅटबॉट रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी किंवा कोऑर्डिनेटेड कॅम्पेन असल्याची शक्यता आपण वर्तवू शकतो का? हे बघ दिव्या, यामध्ये खरंच यामध्ये किती चॅटबॉट्स आहेत किंवा कोऑर्डिनेटेड काही गोष्टी आहेत का? ह्याचं उत्तर मी पण नाही देऊ शकत आहे. पण मला असं वाटतंय, की ह्या प्रश्नाकडं आपण त्या अँगलनी किंवा त्या दृष्टीने बघण्यापेक्षा आपण या अँगलकडं तरुणांचे काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ म्हणून त्यांनी ही कॉकरोच जनता पार्टी किंवा हे डिजिटल इनिशिएटिव्ह त्यांनी सुरू केलेलं आहे, असं बघायला काय हरकत आहे?
जर का तसं त्यांनी बघितलं तर कदाचित त्यातनं काहीतरी मार्ग सापडू शकेल आणि सरकारला हे म्हणजे कुठल्याही सरकारला हे फेस करावं लागेल. म्हणजे ह्याच्यातले सपोज असं धरून चाल, की बाबा पाकिस्तानमधले या चॅटबॉट्स आहेत किंवा काही परकीय ज्या म्हणजे भारतविरोधी काही परकीय शक्ती त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. पण याचा अर्थ यामध्ये भारतातला काहीच याच्याशी म्हणजे भारतीय लोकांचा याच्याशी काही संबंध नाहीये. म्हणजे सपोज 18-19 मिलियन जर का त्यांचे Instagramवरती फॉलोअर्स असतील, तर त्याचा भारतीयांशी काही संबंध नाहीये. असं आपण थेटपणे मी पण म्हणू शकत नाही. कारण भारतीय लोकं पण त्यामध्ये आहेत आणि एंगेजमेंट बघितली तर त्यांची 1 मिलियन, 1.5 मिलियन म्हणजे प्रत्येक पोस्ट त्यांची 1 मिलियन पर्यंत एव्हरेज 1 मिलियन पर्यंत जाते असं दिसतंय. म्हणजे कुठलीही पोस्ट टाकली तर. त्यामुळे एकदम असं त्याला टोकाचं विधान करणं मला योग्य वाटत नाहीये. काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि ते प्रश्न शांततामय मार्गाने उपस्थित केले जात आहेत आणि जर का त्याला त्यांची काही मागणी असेल, तर ती मागणी कुठल्याही सरकारने ती मागणी ऐकून घेतली पाहिजे आणि त्यांचं समाधान होईल. त्या म्हणजे जे काही फाउंडर्स आहेत किंवा जी काही त्यांची टीम आहे, त्यांचं समाधान होईल असं त्याचं उत्तर शोधलं पाहिजे लगेच. पण लगेच याच्या मागे काहीतरी शक्तीच आहेत असं म्हणणं हा एक वेगळा नॅरेटिव्ह सेट होईल आणि मग त्यातनं हा विषय भरकटेल. मग यातनं मूळ परत मग हा सगळा एकदा विषय भरकटला, की परत त्यातनं अजून काही चॅलेंजेस निर्माण होतील, जी देशाच्या लोकांपुढे म्हणजे देशाच्या लोकांना पण त्याला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा या सगळ्या गोष्टींवरती सरकारने मार्ग शोधावा आणि प्रत्येक वेळेला म्हणजे चर्चेतनं त्यांच्याशी बोलवून घेऊन या गोष्टींना म्हणजे त्यांनी पण त्याला तयार असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला मी असंही मुळीच म्हणणार नाही, की फक्त सरकारने इनिशिएटिव्ह घेतली पाहिजे. हे जे काही अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीची टीम आहे, त्यांनी पण सरकारशी चर्चेला तातडीने आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, की ते आता अमेरिकेमध्ये आहेत. त्यांनी भारतात आलं पाहिजे. जे संबंधित यंत्रणांशी चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे, काय प्रश्न आहेत ते मांडले पाहिजे. नुसतं सोशल मीडियावरती कॅम्पेन करून काहीच साध्य होणार नाही. हेही तितकंच खरं आहे, की सोशल मीडियावरती कॅम्पेन्स होतील आणि नंतर ते काही दिवसांनी तो विषय हळू मागे पडत जातो, लोकांच्या स्मृतीतनं निघून जातो आणि मग नंतर त्यांनाही त्याचा काही फायदा होणार नाही आणि मग नंतर ती कॉकरोच जनता पार्टी एक म्हणजे आहे अशी एक डिजिटल चळवळ एवढंच फक्त त्याचं अस्तित्व राहील. त्यामुळे हे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही इनिशिएटिव्ह त्यांनाही घ्यावे लागतील आणि त्या सायमल्टेनियसली सरकारला पण त्यांना योग्य पद्धतीने हँडल करावं लागेल. एकदम त्याला टोकाचं म्हणजे ह्यामध्ये सगळ्या परकीय शक्ती आहेत असं म्हणणं पण मला तरी असं वाटत नाही, की असं म्हणून हा विषय एकदम टाळण्यासारखा आहे.